देव सुरेश भगवती त्रिभुवन तारिणी विमले ममती आवाज वाटतो खूप आवाज खूप कटतो. हो ना, कट होते. मग माझा बंद करू का? तलमय तुमचा बंद करा. केला. अजून इकडं चालू. ख्यात नाम जाने तव महिमानम त्रायी कृपामय मामा ज्ञानम हरिपद पाद्य तरंगिने गंगे हिम हिम विदु मुक्ता गवर तरंगे दुरी कुरु मम दुष्कृती मारम कुरु कृपाया पवन सागर पारम. हा हम्म. बर. एक एक म्हणा. हा, एक एक म्हणा. तीन झाले आता. नाही नाही, पुढचे इतके म्हणा. नाही, इतके. आणि हे बघा, आता कोणी म्हणलं सुमनताईंनी ना, परमपदं सलुतेन गृहीतं मातर्गंगे त्वय्यो भक्त कीलतं कीलतं द्रष्टुं नयमशक्तं न यमशक्त पतितोद्धारिणि जाह्नवी गंगे खंडित गिरिवीर मंडित भंगे भीष्म जननी खलु मुनिवर कंगे कन्ये पतित निवारिणी त्रिभुवन धन्ये. पुढं. कल्पलतामिव फलदां लोके प्रणमतीय स्वां न पतति शोके पारावार विहारिणि गंगे विबुधवधुकृत सरला पांगे. अंत कोणी तव कृपया ते स्तोत्रस्नाथ पुनरपि जठरे सोपी न जात नरक निवारिणि जाह्नवी गंगे कलुष विनाशिनी महिमोत्तुंगे परिलस गंगे पुण्यतरंगे जय जय जाह्नवी करुणा पांगे इंद्रमुकुट पुष्पनिराजित चरणे शुभदे शुभदे वृत्य शरण सेवक शरणे शरण्ये. छान. रोगम शोकम तापम पापम हरमे भगवती कुमति कलापम त्रिभुवन सारे वसुधाहारे तमसी गतिर्मम खलु संसारे अलकानंदे परमानंदे कुरु करुणामयी कातर वंदे तव तट निकटे यस्य निवास खलु वैकुंठे तस्य निवास. आता आता शिकवायचे, शिकून जा म्हणून झालेत सगळे आपले. अथवा चोपचो मलिनो ते जरा व्हायचेत अजून प्रॅक्टिस तुमची. स्तवन हिरे धुरे रघुती पुलिन. बर. 11 झाले. आहे. आता आता पुढचे घेते मी. मी. पुढचा मी घेते, आता पुढचा घेते, कारण अजून तुम्हाला ते उच्चार येत नाहीयेत सगळ्यांना. तिथपर्यंत चांगले जमले. आवाज नाही येत आहे. हा, मी बंद केला ना माझा आवाज. बंद केला होता मी माझा आवाज. बरोबर. तुमचा नाही म्हणायचा का? आता माझ्या मागून म्हणा, अजून नीट बसलं नाही तुमच्या तोंडात तो. अलकानंदेपर्यंत आपण अर्थही सांगितला होता त्या दिवशी. आता बघा, वर मिहनी रे कमठो मीन म्हणा. वर मिहनी रे कमठो मीन. मीन मीन म्हणजे खचा थोडा अर्धा उच्चार करायचा. किंवा तीरे सरट क्षीण अथ गव्यूतौ श्वपचोदीनो. अथ गव्यूतौ श्वपचोदीनो.
न पुनर्दूरे नृपती कुलीनः पुनर्दूरे नृपती कुलीनः. ती लाईन परत सांगता? हो सांगते ना, तेच मला ती नाही तुम्हाला नीट कळलेली बघा. नाही, हा. वेगळी पण आहे माझ्याकडे हा. पुस्तकात. हा काय आहे? अथवा श्वपचो मलिनो दीन हा सवन ही दूरे नृपती कुलीन. हा छान. हा म्हणजे तोही चांगला आहे बरं का पाठ. आता इथल्यापेक्षा हा तुमचा एकदा परत सांगा. अथवा अथवा श्वपचो मलिनो दीन हा. सवन ही दूरे नृपती कुलीन. अच्छा हा छान आहे बरं का, तो चांगला आहे. परत एकदा सांगते. अथवा श्वपचो असंच आहे ना. अथवा श्वपचो मलिनो दीन न पुनर्दूरे नृपती कुलीन. चांगला आहे तो पाठ, बरा आहे. म्हणजे आता याच्यात सगळे अवघड अवघड शब्द दिले त्यांनी. एकदा म्हणूया यातल्याप्रमाणे त्याप्रमाणे. वरमिह नीरे कमठो मीन किंवा तीरे सरट क्षीण अथ श्वपचो वा हा अथवा श्वपचो अथवा श्वपचो मलिनो दीन न पुनर्दूरे नृपती कुलीन. बर ठीक आहे. आता बघा याचे अर्थ कसे त्यांनी वेगवेगळे घेतलेत सगळे. वरम वरम म्हणजे श्रेष्ठ. इह म्हणजे इथे. नीरे म्हणजे हिच्या जलामध्ये. आता कमठ म्हणजे कासव बरं का. तर पाहिलं मी इथे कमठचा अर्थ आहे कासव. नंतर मीन म्हणजे मासा किंवा तीरे म्हणजे तीरावर. सरट हा क्षीण हा. सरट म्हणजे सरडा. हे सगळे शब्द वेगळे आहेत बघा. कमठ म्हणजे कासव, मीन म्हणजे मासा, सरट म्हणजे सरडा. तोही कसा क्षीण. काठावर अगदी क्षीण झालेला सरडा असू देत. पण अथ श्वपाक श्वपच म्हणजे जे चांडाळ वगैरे असतात ना तो. श्वपच किंवा दीन म्हणजे अत्यंत गरीब. आणि काय एक शब्द सांगितलाय तुम्ही? अथवा अथवा श्वपचो मलिनो. हा मलिन. मलिन शब्द. मलिन म्हणजे जो मळकट आहे, मलिन आहे. मग तो त्याच्या आचरणाने मलिन असेल किंवा कपडे लत्ते मलिन घातलेले असं असेल. न पुन्हा दूरे नृपती कुलीन हा. पण तिच्यापासून कुणीच दूर नाही. अगदी तो नृपती असो किंवा एखादा कुलीन असो किंवा एखादा कुलीन राजा असो, एखादा श्वपाक चांडाळ असो, दीन असो किंवा काय सांगितलं परत माझ्या लक्षात हो. दीन आणि नंतर मलिन. मलिन एखादा मलिन असो. हा मलिन असो. एखादा मलिन असो. तिच्यापासून कुणीच दूर नाही. म्हणजे काय की ती सगळ्यांना जवळ करते. ती कुणालाही असं भेदभाव करत नाही. अशा अर्थी तो श्लोक त्यांनी म्हटलेला आहे. म्हणून काय म्हटलं बघा की जो कोणी गंगेचं स्तोत्र म्हणतो किंवा जो कोणी गंगेची स्तुती करतो किंवा जो कोणी गंगेचं प्राशन करतो किंवा जो कोणी गंगेमध्ये स्नान करतो, इतका सगळा अध्यारोत भाग धरूया आपण, की त्याच्या बाबतीत तो कसा असणार आहे? तो श्रेष्ठ आहे. इह म्हणजे इथे. हिच्या जलामध्ये ते सगळे श्रेष्ठ आहेत. मग तो कासव असू, मासा असू किंवा तीरावरचा एखादा क्षीण झालेला सरडा असू, ते सगळे वरम म्हणजे श्रेष्ठ आहेत. आणि तसंच एखादा श्वपाक असू किंवा दीन असू किंवा मलिन असू, मग ते सगळे. आणि नृपती कुलीन हा राजा असू किंवा एखादा कुलीन असू, हे सगळे कुणीही तिच्यापासून दूर नाहीत. म्हणजे तिच्या जवळचे आहेत किंवा तिचे अगदी आप्त इष्ट किंवा ते त्यांना ती जवळीकता
करते किंवा ती जवळ करते. म्हणजे तिच्यापासून आपण जसं म्हणतो ना व्यवहारामध्ये की चांगला असेल, आपल्या ओळखीचं असेल तर त्याला आपण जवळ करतो. आणि एखादा असा मलिन असेल, दुष्ट असेल, चांडाळ असेल किंवा असे प्राणी अगदी क्षुल्लक प्राणी असतील तर त्यांच्यावर एवढं प्रेम करत नाही. त्यांना जर आपण दूर 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 ठेवतो. पण ही तशी करत नाही. हिच्या दृष्टीनं सगळे सारखे आहेत. मग तो मीन असू, करठ असू, सरठ असू, राजा असू, दीन असू की मलिन असू, ते सगळे श्रेष्ठ आहेत किंवा वरम म्हणजे श्रेष्ठ आहेत. पुन्हा एकदा म्हणा तो श्लोक. आता तो सामावून घेते असं म्हणता येईल. सामावून घेते, समान मानते, सामावून घेते आणि सगळ्यांवर समत्व म्हणजे सगळ्यांवर प्रेम सारखंच करते. आपण कसं माझ्या जवळचा आहे, हा माझा भाचा आहे म्हणून मी त्याला जवळ करणार, तो दुसऱ्या तिसऱ्याचा आहे. किंवा घराघरात किती असतं जावाजावांमध्ये, नंदा भाऊजायांमध्ये, माझा मुलगा त्याला नाही दिलंस, तुझ्याच मुलाला दिलं. म्हणजे हे जे आता आता जरा कमी झालं आहे म्हणा किंवा आता एकत्र कुटुंब पद्धतीच राहिलेली नाही. पण मला आठवतं की आम्ही जेव्हा असं काही करून आणायचो तर सगळ्यांना सारखं द्यायचं. म्हणजे ही समत्वाची भावना तिच्याजवळ आहे एवढंच सांगायचं. तुम्ही म्हणताय तेही बरोबर आहे. म्हणा एकदा तो वरमिह नीरेक मठो मीन किंवा तीरे सरट क्षीण अथ गव्यूतौ श्वपचो दीनो न पुनर्दूरे नृपती कुलीनः. हां, किंवा न तुम्ही म्हणला तसं मलिनो किंवा मलिनो नृपती कुलीनः. आता बघा एक गोष्ट सांगायची राहिली की आज दशहराचा दशमीचा योग आहे. म्हणजे आजचा सगळ्यात श्रेष्ठ दिवस आहे. त्यामुळं आपण या गंगेचीच आता जास्त आराधना करूया. एखादा श्लोक फोन आणलाय का इकडे? तिथं आणून ठेवलंय, बाहेरच आहे. बरं हे घे तू. तीन चिरले. अजून 5. हो. कुठे इथं ठेवलाय का? यो भुवनेश्वरी पुण्ये धन्ये देवी द्रवमयी मुनिवर कन्ये. म्हणा भो भुवनेश्वरी पुण्ये धन्ये देवी द्रवमयी मुनिवर कन्ये. नाही, द्रचा भार विवर येतो. देवी द्रवमयी मुनिवर कन्ये गंगास्तवमि मम मलं नित्यं पठति नरो यस्य जयति सत्यं. ठीक आहे, पुढचे म्हणून घेऊ. रोज वार्त एकेकाचा अर्थ सांगू. ये श्याम हृदये गंगा भक्तिस गंगा भक्ती भक्तिस तेषां भवति सदा सुखमुक्तिः. मधुर मनोहर पंजटिकाभिः परमानंद कलित ललिताभिः. कलित ललिताभिः ललिताभिः. पुन्हा म्हणा ये श्याम हृदये गंगा भक्तिस तेषां भवति सदा सुखमुक्तिः. मधुर मनोहर पंजटिकाभिः परमानंद कलित ललिताभिः.
गंगा स्तोत्रमिदं भवसारम् गङ्गास्तोत्रमिदभवसारम् वाञ्छितफलदं विदितमुदारम् वाञ्छितफलदं शङ्करसेवक शङ्कररचितम् शङ्करसेवकशङ्कररचितम् पठतु सुखीस्तव इति च समाप्तः. छान म्हणलं. आता 2-3चे अर्थ उद्या बघू, म्हणजे थोडं थोडं. आता अधिक मास. आज 8वा आहे की 9वा आहे? 8वाच आहे ना? हां, 8वाच आहे ना? 9वा आहे का? 9वा दिवस आहे. हां 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 हां. आपलं राहिलं ना हां शनिवार रविवार. हां, मग तेच मला 8वा म्हणूनच वाटलं. तुम्ही त्या दिवशी आपले 7 झाले होते आणि 8वा घेतला होता का मी? ते दूध वगैरे दिलं ते नाही घेतला. नाही घेतला. हां, शनिवार आणि रविवार बरोबर आहे. 8वा शनिवारचा आणि कालचा 9वा आणि आजचा तसा मग 10वा असेल ना, मला वाटतं. आज दशमी आहे ना, बरोबर. मग आता 8वा घेऊ का अगोदर? ओळीनं होईल. हां, आता काय झालेलं आहे, लक्ष्मीनं मानवजातीच्या कल्याणासाठी पुन्हा प्रश्न विष्णूंना विचारलेला आहे की ज्यांच्या अंगी शक्ती नाही, तीर्थयात्रा करायला ज्यांच्या गाठीला धन नाही, असा मनुष्य जर स्नानालाच गेला नाही तर तो पूजापाठ काय करणार? किंवा धन नाही, यात्रा नाही, देवदर्शन नाही, दानधर्म नाही, तर अशा जीवाचा उद्धार या कलियुगात कसा होणार? अशा अर्थाचे प्रश्न. आपण श्लोकच वाचूया कारण ते छान वाटतं. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुदेवाय नमः. नमो नमो जी नंदनंदना, यशोदेच्या बाळकृष्णा, तव कृपेची लागली तृष्णा, करी कृपा मजवरी. तू मुकुंद माधव मुरारी, तू कंस चाणूर संहारी. तू दुष्टाते शासन करी आणि रक्षिसी निज भक्ता. तुझ्या कृपेचा प्रसाद अर्जुना लाभला गीतेत. अर्जुन एक निमित्त मात्र, बोध सकल जगतास. तू कृपा कटाक्षे अवलोकावे, माझे हाती हे लिहवावे. अधिक मास महात्म्य बरवे, लोकहिता कारणे. लक्ष्मी म्हणे स्वामी दयाळा, जो शरीरी अशक्त झाला, तो जाऊ न शके स्नानाला, त्याने काय करावे? न घडेची जरी ते स्नान, मग कैसी पूजा कैसे दान. कैसे व्हावे पापक्षालन, पुण्य कैसे लाभावे. स्नान नाही दान नाही, तो वृथा जन्मो न पाही. भूभार होऊन राही, काही न घडे साधना. ऐशा प्राणियाने काय करावे, कृपापात्र कैसे व्हावे. कोणते व्रत आचरावे, सांगी मजसी सत्वरी. सकल जगाच्या हितार्थ तू प्रश्न केलास अर्थ, परोपकारे तुझे चित्त आहे भलते जाणावे. नेहमी स्वतःसाठी माणसं विचारतात, पण ही भगवती सगळ्या जगाचा उद्धार करण्यासाठी सगळे प्रश्न विचारते. ऐका आता सत्वरी, शक्ती नाही ज्यांचे शिरी, किंवा द्रव्यहीना पदरी, तेणे काय करावे. अशक्त आहेत, शक्ती नाही, द्रव्यही नाही, त्यांनी काय करावं. शरीरी जयाच्या दुर्बलता, द्रव्य नाही यात्रेकरिता, तेणे स्वस्थ करून चित्ता, एके ठाई बैसावे. आता आजच आमचा विषय झाला की लांब लांब या कथा ठेवतात आणि आता आपण क्षीण झालो, थोडे वृद्ध झालो, तर कुठे एवढ्या लांब कथेला जायचं. म्हणून मी आजच सकाळी मग गाडीत बरोबर घेतला भागवत ग्रंथ. 7 दिवसात ग्रंथ छान वाचून होतो आणि ते जे समाधान मिळतं ते खरं अलौकिक असतं. नाम घ्यावे भगवंताचे, जबंध तोडी भवाचे, सुगम साधन उद्धाराचे, जगिते नामस्मरण. आठवून प्रभूचे गुण, प्रेमे करावे त्याचे भजन. भजनाविण आणिक साधन, नाही सोपे पै दुसरे. खरं म्हणजे नामसाधन हे सगळ्यात सोपं आहे. भजन करणं अतिशय सोपं आहे. भजने तर ती पतित, भजने तर ती महापंडित. सदा नामस्मरणी रत, नारद मुनी ते पहा. रामनामाचा उपदेश करिता तो वाल्या कोळ्यास, पापाची जळून गेली रास, झाला महर्षी वाल्मिकी. नामाचा पहावा प्रभाव,
नामे तरले रंकराव, नामाने उद्धरले जीव, पहा दाखले पुराणी. देही नाही ज्याचे शक्ती, तेणे करावी भजन भक्ती. आठवून तो ईश्वर चित्ती, रमावे नाम चिंतनी. जन्मभरीच्या तीर्थाटनाचे, अपारदाने केल्याचे, कोटी फळ गोदानाचे, लाभे एका नामात. कोटी यज्ञांचे ते फळ, नामे पाविजेती तात्काळ. नाम सुलभ साधन, सुफळ तरावया भव सिंधू. नाम फुकाचे मुखी घेता, सहज पुण्य येई हाता. होय जन्माची सार्थकता, एका नामस्मरणाने. म्हणून अशक्त नरनारी, यांनी भजावा श्रीहरी. नाम ज्याचे गाई वैखरी, धन्य जीव तो श्रेष्ठ. पापाचे पर्वत जळती, नाम आहे ऐसी शक्ती. नाम तारक आहे जगती, विश्वास होनी घ्यावे बा. कलियुगी व्हावया उद्धार, नाम भजन वारंवार. हरिनामाचा करा गजर, नाम तारी भजकास. महत्पापे महादोष, स्मरता प्रभू नामास. तयांचा होई नाश, जैसी होळी तृणाची. नाम जरी आपुले न करते, तरी दुजिया हाते सोपवावे. अथवा जाऊनी बैसावे, पुराण श्रवण कीर्तनी. चित्तदंग संसारात, नामा घेण्या नाही फुरसत. सगळी अवस्था तीच आहे, सगळं संसारात लक्ष मग नाही. अशी मागू नका सवलत, आळस नामी नसावा. नरजन्म हा पुन्हा पुन्हा, येत नाही ह्याची जाणा. नामे जोडा नारायणा, उद्धार कतो जीवांचा. ये विषयीची कथा वरवी, श्रोते सादर परिसावी. जेणे जीवा उपरती व्हावी, आणि व्हावा उद्धार. नर्मदा नदीचे काठावर, भूसर नामे एक नगर. तेथे एक होता द्विजवर, ज्योतिषाचा अधिकारी. सावित्री नामे पत्नी तयाची, गोडी तिजला हरिनामाची. फार सुंदर आहे बरं का ही कथा. ती मेळणी कासनामाची, करोनी वर्ते संसारी. कृष्ण विष्णू हरी गोविंद, या नामाचा तिला छंद. पती समानू निती मुकुंद, सेवा करी आदरे. पती तिचा धनासक्त, धनापाशी त्याचे चित्त. सदा होतसे आसक्त, नाम त्याते नाठवे. सारखा पैशात मग्न असायचा, नाव बिव काही अजिबात घ्यायचा नाही. तो पोटीही पुरे न खाय, खायचं सुद्धा नाही पुरेस, फक्त पैसा पैसा. सदैव करी धनसंचय, नूतन वस्त्र विकून पे. ध्येय द्रव्य आपुल्या कनवटी. नवी वस्त्र विकून, म्हणजे आपल्या घरात असलेली तर विकून पैसे घ्यायचे. काही लोक करतात बघा, कपडे आपल्या खर्चे विकायचे आणि त्या लोकांकडनं घ्यायचे. 7 रांजण मृत्तिकेचे, 7 रांजण मातीचे भरले होते त्याचे. भरले त्याचे धनान, त्याने धनाचे. लोभ सुवर्ण मौक्तिकाचे, त्याते अंतरी सदैव. सोनं लोण लोह सगळं सगळं घेत राहायचं. मोती दडवस्त्र नाही कांतेस, मोजू मोजूनी खाई घास. आपल्या बायकोला चांगली वस्त्रही देणार नाही, पण भरपूर पैसा फक्त. गोड धोडही कधी घरात, त्याने बनवू ना दिले. घरातही काही बनवू दिलं नाही, पैसा वाचवायचा. कधी न केला सणवार, कुळधर्म कुळाचार. कारण खर्च होणार म्हणून यातयाने. काय आईशा माणसाशी, गाठ घातली सऋषिकेशी. ऐसे म्हणे ती मानसी, कृपणा संगे श्रीरा. श्रीरंगा कधीतरी बाई म्हणणारच ना, काय असल्या कृपणाची माझी गाठ घालून दिलीस. दारिद्र्य असता घरात, तिचे प्रभुपदी लीन चित्त. ती नित्य आठवे भगवंत, नामस्मरण करून या. ऐसे वर्तता एके दिनी, ब्राह्मण पोथी पंचांग घेऊनी. गेला काही कामा लागूनी, घरापासून दूर हो. आता एक दिवशी तो पोथी बिथी घेऊन दूर गेलाय. तो एक ग्राम अधिकारी येऊन उभा आहे द्वारी. म्हणे विप्रवरा सत्वरी, चला ब्राह्मण भोजना. मला त्या गुरुचरित्रातली आठवण झाली की ब्राह्मण भोजनाला बोलवायचे ना, आणि तो ब्राह्मण कधी जायचा नाही, पण हा मात्र फुकटचं जे मिळेल ते पाहिजे. हा बाहेर गेलाय. घेऊन आलो आलो आमंत्रण, गृही आहे ब्राह्मण भोजन. दान दक्षिणा देईन भरून, स्वीकाराती येऊन. आता कोणतरी निरोप घेऊन आलाय की भरपूर दान दक्षिणा मिळेल, जेवण मिळेल, लवकर यायला सांगा. तव काय बोले द्विजय यामिनी, पती नाही हो आता सदनी. ते येताच देईन पाठवून, सदनी तुमच्या तातडी. दिवस आला माथ्यावर, शिरी घेऊन कृषीभार. ब्राह्मण येता घरी तत्पर, पत्नी त्यास काय म्हणे. एक ग्रामाधिकारी येऊन देऊनी गेला आमंत्रण. म्हणे प्रयोजन ब्राह्मण भोजन, ढाडा भटची बुवास. आमंत्रणाची ऐकता बात, तैसाच उठला गडबडीत. घाम अंगीचा ना टिपत, सत्वर जाऊ लागला. आमचा घाम सुद्धा टिपला नाही, एवढा उन्हातानाचा आलाय तर. येरी म्हणेची जरा बसावे, शीतल जलपान करावे. थोडे विसावून जावे, मग मार्ग लक्षोनी. तव मी म्हणे तू आहेस वेडी, मज करोनी जाऊ दे तातडी. अन्ना अधिक धनाची गोडी, चित्ती माझ्या लागली. ती म्हणे ही धन अभिलाषा,
उचित नव्हे देईल क्लेशा, आपली चिंता त्या परमेशा, पाठी पुढती सांभाळी, धनलोभ नसावा मानसी. सगळ्यांनी अंडरलाईन. चित्त राहो प्रभुपाशी, तो न कमी देई कोणासी, भूत भूक चिंता जाणतो, उदक पान नाकारिले, डोई मुंडासे बांधले. पाणी घेतलं नाही, डोक्याला मुंडासं बांधलं, म्हणे आता शीघ्र पावले, लागेल नामला धावावे. तो ती पतिव्रता काय करी, शर्करा मिश्रित दूध जारी, आणून देई त्याचे खरी, येईल मार्गी. काम असं आता किती अंतर होतं माहिती नाही. असा चालाय भुकेलेला चाललाय. लगबगे निघत्यो ब्राह्मण, धावे धापा टाकून, चित्तवांची धनभोजन बहुत कष्टी झाला. ब्राह्मण भोजनाची गोडी, म्हणून करी तातडी, जराही न काढी सवडी, विश्रांतीस वाटेत. एकीकडनं दमून आलाय, दुसरीकडं चाललाय. करीत मध्यान्नीचा प्रवास, तया लागली अति प्यास, कोरड पडली घशास, प्राण कासावीस हो. आता बायकोनं पाणी दिलंय असं त्याला वाटतं. मग एक एक क्षण थांबला, झारी लावली मुखाला, तोच कळले रसनेला, जलनो हे दुग्धते. आता तिनं दूध भरून दिलं होतं, कारण असं भुकेलेल्या माणसाला बघा दूध घेतलं की शांतता वाटते. तो क्रोधित होय मानसी, त्याला राग आला की पाणी नाही दिलं, नाही दूध काय दिलंय. पाण्या जागी देई दुधासी, ही लुटवेल माझे धनासी. म्हणजे आता वाटेत दूध दिलं म्हणजे तिचे पैसे गेले ना, पाणी फक्त द्यायला पाहिजे होतं. कवडी कंगाल करेल ऐसे रागे रागे बोलत, ओतली झारी वारुळात, नाग नागिण पिल्ले आत, तृप्त झाली दुग्ध पाने. आता त्यानं जे दूध जे ओतलं ते रागानं, तर त्या वारुळामध्ये नागाची पिल्लं आणि नागिण होती, आणि त्यांना ते मिळालं. बघा कसं झालं, इच्छा नसताना परोपकार झाला. नागराज निघाले वारुळातून, एक फुसकारा टाकून, बाहेर येऊन देती दर्शन, बोलती मनुष्यवाणीने. हे द्विजवरा कृपावंता, तू तोषविले आमचे चित्ता, आता असेल जे का चित्ता तेची मागे वरदान. ब्राह्मण मनी दचकला, तो आश्चर्य, हा बोलायला लागलाय. म्हणे कोण हा आहे भला, म्हणे देतो वरदानाला, काय घडला पुण्यांश. पुनरपी नागराज बोलले, तू आम्हास दूध पाजले, चित्त आमचे संतोषले, हवे तेची मागावे. तव तो ब्राह्मण कर जोडूनी, म्हणे देवाहीन माझी करणी, घरी पत्नी आहे सद्गुणी, तिनेच दिले दुग्ध ते. नागराज म्हणती जाणतो, चित्ती तिच्या देव नांदतो, ओठी नाम जप चालतो, अल्पसंतुष्ट ती सदा. तुमचे करावे ते कल्याण, ऐसे मनी आठवून, मी झालो आहे प्रसन्न, हवे ते मागा तेची मागावे. ब्राह्मण म्हणे मजन ठाऊक, खरे कशात आहे सुख, खरं सुख कशात आहे तो मला माहिती नाही. धनलोभे माझा विवेक, नाही बाजी राहिला. मी ती जशी येतो विचारून, वर दिला तर काय मागायचं हे कळे ना, मी तिला विचारून येतो म्हणतो. सत्वर गती परतो न, तुम्ही न जावे येथून, वर दिल्या वाचुनी, घरी लगबगे येऊन, पत्नीस करी निवेदन, काय मागू वरदान. उचित त्याची सांगावे, ती म्हणे धन भरपूर आहे, परी भगवंत दूर राहे, नारायणा सवे पाही. लक्ष्मी येते अवचित, धनाचा विनियोग भला, करण्याची बुद्धी दे मला, ऐसी मागा नागराजाला. धन भरपूर आहे पण त्याचा विनियोग कसा करायचा याची बुद्धी दे. तेने तोषेल नागेश, ब्राह्मण परतोनिये माघारी, नागराजाचे पायधरी, मागे वरदान ते सत्वरी, जे का नारी बोधिले. नागराज म्हणती धन्य धन्य, पत्नी तुझी भाग्यवान, तुवा पुण्यकर्मी धन वेचून, तोष व्हावे जगदीशा. धन न कधी तुझे सरेल, देशील ती तुके वाढेल, पुण्यपदरी तव पडेल, अन्नदाने श्रेष्ठ त्या. अन्नदान असे श्रेष्ठ, जेणे याचक होय तृप्त, आणि संतोष पावे चित्त, हेच जाण सत्य ते. ब्राह्मण आला तो परतोनी, मनी निश्चय करोनी, म्हणे आजचे शुभदिनी, घालू भोजन ब्राह्मणा. पत्नीस सांगे समाचार, हर्षित झाले तिचे अंतर, धन घेऊन बाजारी, सत्वर गेला आणा या सामुग्री. सर्व सामुग्री आला घेऊन, तैसेच ब्राह्मणा निमंत्रून, षड्रस अन्न शिजवून, केले अन्नदान ते. तोषविले सकल ब्राह्मण, घ्या म्हणून वाढी अन्न, संतुष्ट होताच द्विजगण, श्रीहरी संतोषला. पत्नीस झाले समाधान, खरे कामा आले मन धन, धन वेचून तो भगवान, जोडती दंपत्तीस आनंदे. ब्राह्मणामुखी जे पडले घास, ते प्राप्त झाले भगवंतास, सुबुद्धी आली ब्राह्मणास, धनलालसा निमाली. ब्राह्मणा घातले भोजन, त्रयोदश गुणी विडे आणून अर्पून, वरिदान दक्षिणा देऊन, संतोष विले सकलास. मग केले प्रसाद भोजन, हर्षित कांता मनोमन, म्हणे आज ते खरे पुण्य, जोडे पती आपुला. धनसंचय वाढवी चिंता, कळो आले ते विप्राता,
सत्कारणी धन वेचिता पुण्य पडे पदरात. पत्नीने केले नामस्मरण तेणे पतीची वृत्ती बदलोन. घडून आले सदाचरण आणि परमार्थ साधला. तेणे तोषला श्रीहरी उणे न पडे त्याचे घरी. तो स्मरे हरी हृदय मंदिरी पावला पुण्यशी दोरी. नामाने वृत्तीचा पालटू नामाने भेटे भगवंतू. नाम कलियुगू श्रेष्ठू हेच जाणा अंतरी. नाम तारक नाम उद्धारक नाम दूर करी पातक. नाम देई परमसुख नामधारका कलियुगी. नामाची धरोनी कास द्विज दंपती जाय मोक्षास. म्हणून नामाचा करा ध्यास नाम आवडी ती धरा. इति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत गोविंद तनय विरचित अष्टमोध्याय गौडः. इति अधिक मास महात्म्य अष्टमोध्याय समाप्त. 8वा अध्याय आपण 2 दिवस म्हणजे 1 दिवस मागे राहिलो. आता उद्या 9वा आणि 10वा असं, पण आजच 10वा आहे. 1 मिनिट. विष्णू सहस्रनाम घ्यायचं एकतरी श्लोक. जे येत आहेत ते म्हणा बरं. विष्णू सहस्रनामाचा आधीचा एक म्हणा निदान. बारा का 13 झाले ना आपले. 13 झाले. या आणि नामाने पहिल्यापासून म्हणायचे का? 13वा म्हणा फक्त, नको 13वा म्हणा कारण आपल्याला वेळ नाही जास्त. म्हणा. यानी नामानी गौणानी विख्यातानी महात्मना ऋषिभी परिगीतानी तानी वक्ष्यामी भूते. छान. की जी नामं गौण म्हणजे काय, गुणांनी युक्त आहेत. गौण आपण मराठीत शब्द घेतो तो नाही घ्यायचा. आणि विख्यातानी म्हणजे प्रसिद्ध आहेत. कुणाची? महात्मना, या महात्म्याची म्हणजेच भगवंताची. आणि जी ऋषींनी सांगितलेली आहेत. परिगीतानी म्हणजे गायलेली आहेत सुंदर. अशी सगळी मी तुला आता सांगतो. तानी वक्ष्यामी भूतये, तुझ्या कल्याणासाठी. भूती म्हणजे कल्याण. तर कल्याणासाठी ही सगळी नावं मी तुला आता सांगतो. आता एक एक नावाचा आपण अर्थ बघणार आहोत. आणि सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका की ही किती नावं महत्त्वाची आहेत. नुसतं आपण बरा विश्वामिष्णू वषटकारो भूतभव्य भवत प्रभू, त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ किती आहे तो बघायचा आहे. ओम विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभुः भूतकृत भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः. तशा अर्थानं पहिला श्लोक. विष्णू सहस्रनामातला म्हणून हा पहिला श्लोक. आधीची सगळी त्याची पार्श्वभूमी होती. आता प्रत्येक शब्दाचा अर्थ बघा. काय? एक मिनिट. ऋषीर्नाम्ना सहस्रस्य वेदव्यासो मामृ छन्दोनुष्टुपात् कथा देवो भगवान देवकी कृपा. ओम विष्णु जिष्णु मा विष्णु प्रभ विष्णु महेश्वरम अनेक रूपम दैत्यांतम नमामि पुरुषोत्तमम. हे कोणते 2 श्लोक आहेत मग? नाही, आता मला तरी नाही कुठे माहिती ते. विष्णू नाही. 13वा श्लोक झाला ना. यांनी नामानी त्याच्यानंतर हे 2 श्लोक आहेत. असं आहे का? बरं. आता बघावे लागतील मला बघावे लागतील कारण मला काही कुठल्या याच्यात नाही दिसलेले. माझ्याकडे विष्णू आहे ना. हां त्याच्यामध्ये 2 श्लोक. बरं बघते थांबा. आहेत का दुसरीकडे कुठं आहेत का बघते. काय आहे, जसं ते हरिपाठातही बरेचसे असतात ना. नाही पण आता बघा कालही येतच सर्वाणि भूतानी, ते सगळं काल जे घेतले आपण तेच आहे तिकडे दुसऱ्या ह्याच्यात. पुनरेव बरं असू दे. आता माझ्याकडं नाही आहेत मग तुम्ही ते म्हणा, मी बघीन किंवा मला हे करा. पण आता माझ्याकडे मी 2-3 पुस्तकं आणलेली आहेत. हां चालेल. हां बरोबर आहे. चालेल तसं कर. हो चालेल. हो कारण एक शांताकारम एक वेळ म्हणला जातो. शांताकारम
बर बर ठीक आहे, पाठवून द्या, चालेल. हो हो. हे बघा, आता सगळी पुस्तकं पाहिली, त्याच्यात फक्त शांताकारम हा अगोदर आहे, तेवढा म्हणते वाटलं असतं. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. याचा अर्थ माहिती आहे का नाही सगळ्यांना? या श्लोकाचा अर्थ माहिती आहे का? नाही हो. नाही माहिती? नेहमी म्हणतो हा श्लोक. नाही. आपल्याला अर्थ माहिती पाहिजे प्रत्येकाचा, तर त्याला जरा वाचताना म्हणताना जास्त मजा येते. आता शांत आहे बघा, हा विष्णू कसा आहे? शांताकारम. तुमचे आवाज बंद करा. अत्यंत शांत आहे तो, शांत पौडलेला असतो. आता काल परवाच कोणीतरी सांगितलं की एवढी डोक्याला टेन्शन आहेत, ते रुक्मिणीचं आहे, सत्यभामाचं आहे, 16 सहस्र नारींचं आहे, पण तो कधीही असा टेन्शन घेत नाही, म्हणून तो शांताकारम, शांत आकार, शांत रूप. झोपतो कुठे? भुजगशयनम. आपल्याला साप दिसला तरी आपण घाबरतो, पण त्या नागावर, शेषावर छान पहुडलेला असतो, झोपलेला असतो. आणि पद्मनाभम, त्याच्या नाभीमध्ये कमळ आहे, आणि त्या कमळातनं ब्रह्मदेवाची उत्पत्ती झालेली आहे. तर ज्याच्या नाभीमध्ये कमळ आहे असा पद्मनाभम. पद्म म्हणजे कमळ आणि नाभ म्हणजे नाभी. आणि सुरेशम, सुर म्हणजे देव, आणि त्यांचा ईश म्हणजे त्यांचा सगळ्यांचा देव. विश्वाधारम, विश्वाचा आधार असलेला. आणि कसा आहे त्याचा रंग? गगन सदृशम, निळ्या निळ्या आकाशासारखा आहे. मेघवर्णम, पुढं म्हणलेलं आहे, गगनासारखा विशाल आहे, व्यापक आहे. आणि मेघवर्णम, मेघासारखा निळा सावळा. शुभांगम, त्याचे सगळे अवयव हे शुभदायक आहेत, शुभ करणारे आहेत. शिवाय मुख्यतो लक्ष्मीकांतम, लक्ष्मीचा पती आहे. त्याचे डोळे कसे आहेत? कमल नयनम, सगळं त्याचं कमळासारखं आहे, कमलासारखे नयन. आणि योगीभिही ध्यानगम्यम, योग्यांकडून ज्याचं ध्यान चिंतन केलं जातं, म्हणजे हा किती श्रेष्ठ आहे, सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. अशा विष्णूला वंदे विष्णुं भवभयहरम, सगळी विशेषण आहेत. अशा विष्णूला मी वंदे म्हणजे वंदन करतो किंवा करते. भवभयहरम, या भवाचं, संसाराचं जे भय आहे ते तो हरण करणार आहे. आणि सर्व लोकैकनाथम, सगळ्या लोकांचा तो नाथ आहे, 14 भुवनांचा तो स्वामी आहे. म्हणून हा श्लोक नेहमी आपण विष्णूचा म्हणून म्हणतो, पण आपल्याला त्याचा आता अर्थ माहिती झाला असेल. समजला का? चला, आता पहिला श्लोक बघा. आता तुमच्यातले तुम्ही पाठवून द्या, मग मी त्याचं बघीन आणि सांगेन. मग गोरखपूरचं पुस्तक आहे ना, बर बर. मी आता काय झालंय नेमकं, गोरखपूरचं पुस्तक योगायोगानं आजही नाही आणलं गेलं माझ्यातनं, असं झालंय ते. ठीक आहे. ओम विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभुः भूतकृत भूतभृद्भावं भूतात्मा भूतभावनः. म्हणला का हा श्लोक? म्हणायचं राहिलाय ना, म्हणा. ओम विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभुः भूतकृत भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः. आता बघा, हा पुरत एकदा म्हणा. ओम विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभुः भूतकृत भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः.
भूतानां भूतभावनः छान म्हणले, तरी एकदा तुम्ही फक्त म्हणा. ॐ विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभुः भूतभूतभूतभावो भूतात्मा भूतभावनः. छान. आता बघा, पहिला शब्द आहे विश्वम. नेहमी वेदातले सगळे जे मंत्र असतात त्याला ओम हे लावलं जातं, कारण ओम हे भगवंताचं प्रतीक आहे. आणि म्हणून हा कसा आहे, ओम हा सगळ्याला जोडून ठेवायचा. विश्वम, विश्व म्हणजे विश्वाचं कारण किंवा स्वतःच विश्वरूप असणारा, विश्वरूपात नटलेला आहे तो, म्हणजे स्वतः विश्वच आहे, म्हणजेच विश्वाचं कारण आहे. विश्वस्य जगतः कारणत्वेनही विश्वम इति उच्यते. का त्याला विश्व म्हणलंय, की तो विश्वाचं कारण आहे. अथवा विशती इति विश्वम, विशती म्हणजे प्रवेश करतो. विश्वातल्या अगदी हर एक प्रत्येक गोष्टीमध्ये, चराचरामध्ये, अणुरेणूमध्ये तो प्रवेश करतो, म्हणून त्याला विश्व असं. विश्व धातू आहे मूळ, शचा पाय मोडायचा. विश्व म्हणजे प्रवेश करणं, त्याच्यावरनं प्रवेश हा शब्द आलेला आहे. म्हणजेच काय, किंवा अजूनही विश म्हणजे व्यापणं, जो व्यापून टाकतो, सगळ्यांना व्यापून टाकलेलं आहे. म्हणजे व्यापून टाकणं हा ज्याचा स्वभाव आहे, म्हणजे जो सर्वांना व्यापून राहिलेला आहे, असा हा असा विश्वम आणि विष्णूचा अर्थ पुढचा सांगितला मी तुम्हाला. विश्व म्हणजे विश्वाचं कारण आणि विष्णूचा अर्थ व्यापून राहिलेला किंवा व्यापणं हा ज्याचा स्वभाव आहे. पुढे बघा, विष्णुः वेवेष्टी व्यापनोती इति विष्णुः. त्याची व्याप्ती अशी सांगितलेली आहे व्युत्पत्ती, की विष्णुः वेवेष्टी म्हणजे तो सगळ्यामध्ये प्रवेश करतो, आणि व्यापनोती म्हणजे व्यापून राहतो, इति विष्णुः. आता पुढं सांगितलंय काय अर्थ विष्णूचा समजला नाही का? समजले. हां, आता पुढं आहे वषटकार. आता वषटकार म्हणजे काय, की आपण यज्ञामध्ये सगळ्या गोष्टी समर्पण करतो, बरं का. तर त्याला जी क्रिया केली जाते त्याला वषटकार असं म्हणलं जातं. म्हणजे ते स्वाहा स्वधा असे सारखे उच्चार करत असतात. तर यज्ञामधील वौषट असा एक शब्द आहे, म्हणजे समर्पित, जे समर्पित केलं ते वौषट, आणि ती क्रिया ज्याला उद्देशून केली जाते त्याला वषटकार असं म्हटलं जातं. वषटकार म्हणजे ती जी क्रिया, जे आपण अर्पण करतो, जे समर्पित करतो, द्रव्य असेल, त्या लाह्या असतात, यव असतात, सातू असतात, त्याच्यानंतर लाह्या असतात, आणखीन तूप घालतो आपण, सगळं ज्या गोष्टी, तीळ करतो, तीळ, असे हे जे काही समर्पण करतो ना, तर त्या समर्पित ज्या गोष्टी आहेत, ती समर्पित करण्याची जी क्रिया आहे त्याला वषटकार असं म्हटलं जातं. आणि म्हणून वषटकार. आणि पुढं काय म्हणले, भूतभव्य भवत्प्रभुः. आता हा 3 गोष्टी आहे. भूत म्हणजे होऊन गेलेल्या गोष्टी, निर्माण झालेल्या गोष्टी, त्याला आपण भूत म्हणतो. पुढं भव्य म्हणले, भव्य म्हणजे भविष्यात होणाऱ्या गोष्टी. आणि भवत म्हणजे आत्ता अस्तित्वात असलेले. भूत भव्य भवत. आणि प्रभू म्हणजे समर्थ स्वामी, म्हणजे भूतकाळात होऊन गेलेल्या, भविष्यात होणाऱ्या आणि आत्ता सध्या काळात असणाऱ्या अशा ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांचा जो प्रभू आहे, स्वामी आहे. आता भूतकृत पुढं म्हणलेलं आहे. भूतकृत मग असे आलेलंच आहे थोडासा त्याचा संदर्भ, की भूतकृत म्हणजे काय, कृत म्हणजे करणारा, भूत म्हणजे सगळे प्राणीमात्र, सगळ्या प्राणीमात्रांना निर्माण करणारा, किंवा दोन्ही अर्थ होतात. प्राणीमात्रांना निर्माणही तोच करतो आणि त्यांचा संहारही तोच करतो. म्हणून प्राणीमात्रांना निर्माण करणारा किंवा प्राणीमात्रांचा संहार करणारा, म्हणजे त्याला कृत हा जर कृंत असा धातू लागला तर त्याचा संहार करणारा असा अर्थ होतो. पुढं काय म्हटलंय, आता आपल्याला माहिती आहे
की जेव्हा निर्मिती होते तेव्हा ब्रह्मदेव काय करतो? रजोगुणाच्या आश्रयानं निर्मिती करतो, सगळी भूत निर्माण करतो. आणि तमोगुणाचा आश्रय घेऊन रुद्र काय करतो? सगळ्याचा संहार करतो. म्हणजे कृंतती किंवा कृणोती म्हणजे नाश करतो किंवा हिनस्ती असे वेगवेगळे संस्कृत शब्द आहेत, क्रियापद. आता पुढं काय म्हणले? भूतभृत. आधी भूतकृत म्हणलं, आता भृत शब्द राहिला. भृत म्हणजे भरण करणारा, भरण पोषण करणारा. प्राणीमात्रांचं भरण पोषण कोणता देव करतो हो? विष्णू. हां, म्हणजे आपण काय म्हणतो? निर्मिती ब्रह्मा करतो, विष्णू सगळं पालन करतो आणि रुद्र संहार करतो. पण तरीसुद्धा ह्या तिन्ही गोष्टी म्हणजे एकच आहे. तो कामं वाटून दिलीच असं आपल्याला वाटतं, पण तोच वेगवेगळी रूपं घेऊन सगळी कार्य करतोय. मग भूतभृतचा अर्थ काय? प्राणीमात्रांचं भरण पोषण करणारा. मग भरण पोषण कुठल्या गुणांनी होतं? सत्वगुणांनी. म्हणजे सत्वगुणम अधिष्ठान अधिष्ठाय भूतानी बिभरती. मगाशी रजोगुणाचा आश्रय घेऊन निर्मिती सांगितली, तमोगुणाचा आश्रय घेऊन संहार सांगितला आणि सत्वगुणाचा आश्रय घेऊन सगळ्यांचं रक्षण करतो, म्हणजे भरण पोषण करतो किंवा धारण करतो. धारयती पोषयती इति भूतभृत. पुढं भाव. हा भाव म्हणजे त्याचं नित्य अस्तित्व. काय भाव खातोय हा शब्द नाही इथं बरं का. भाव म्हणजे भूधातूपासून अस्तित्व या अर्थी भाव हा शब्द तयार झालेला आहे. नित्य अस्तित्व आहे. तुमचं आमचं अस्तित्व नित्य नाही. काल होतो, आज आहे, उद्याचं भरोसा नाही. आणि भूतात्मा, किती शब्द भूतवर्ण वापरलेत बघा. संस्कृतची भाषा, संस्कृती भाषा कशी श्रीमंत आहे त्याचंही उदाहरण आहेत सगळे. एका शब्दावरून किती अर्थ करून त्याच्यातनं सगळा भाव प्रगट केला जातो. तर भूतात्मा म्हणजे सर्व प्राणीमात्रांचा अंतरात्मा असणारा. जर तोच नसेल, नुसते प्राण्यांचे जसे आता म्युझियममध्ये ठेवलेले असतात सगळ्या प्रकारचे प्राणी, मातीचे असतील, लाकडाचे असतील, दगडाचे असतील, त्याच्यात प्राण नाही आहे म्हणून त्याला भूतात्मा नाही, आपण ते म्हणून भूत आहे. भूत म्हणजे नुसता प्राणी आहे पण त्याच्यात आत्मा नाही, पण हा म्हणजे सगळ्यांचा आत्मा आहे. आणि भूतभावनहा, भूतभावनहा म्हणजे काय? तर पुन्हा प्राणीमात्रांचा निर्माता. भावना, भाव म्हणजे निर्मिती करणारा किंवा स्वरूप, रचना, निर्माण करणं. पण त्याला सगळे नाक, कान, डोळे, जिथं जे जे बघा ना, माणूस म्हणला की आपली एक ठेवण वेगळी आहे, गाय म्हणली की ठेवण वेगळी, तिचे पाय वेगळे, तिची शिंग वेगळी, पुन्हा बैल असेल तर बैलाची हे वेगळी, त्याला मिळालेली सगळी शरीर रचना वेगळी आहे. तर प्राणीमात्रांना सगळा आकार देणारा किंवा रचना करणारा किंवा रूप देणारा. आता आपल्या डोळ्यासमोर आपण इतक्या वर्षाचे झालो त्यामुळे आपल्याला कुत्रा म्हणलं की बरोबर विशिष्ट आकार, त्याचं ते स्वरूप, त्याचं ते सगळं भुंकणं, त्याची पद्धत सगळे आपल्याला कळते. किंवा कशी रक्षण करतो, राखण करतो, हे सगळं कुत्रा म्हणलं की. पोपट म्हणलं की छान आपल्याला लगेच, आता हल्ली सगळ्या रंगाचे पोपट असतात पण पूर्वीचा पारंपरिक पोपट म्हणलं की तो पोपटी रंगाचा, लाल लाल चोचीचा, डोळे काळे काळे, छान इथं गळ्याभोवती छान एक हे असते, खूण असते त्याची काळ्या रंगाची. म्हणजे असं देखणं रूप जे प्रत्येकाला बनवलेलं आहे ते यांनी बनवलेलं आहे. आणि म्हणून हा स्वरूप किंवा रचना आणि आकार निश्चित करणारा असा आहे. आता शब्दांचे अर्थ जर डिटेल पाहिजे म्हणलं तर आपल्याकडून एकच श्लोक शिकवून होणार आहे. आपण जेव्हा बाकीचं संपेल अधिक मास त्यावेळेला आपल्याला मग 2-3 श्लोक घेता येतील. तर आज आपण इथंच थांबूया. 14वा श्लोक झाला आहे, म्हणता येतो आहे. आता आपण आपल्या अनुभवामृताकडे जाऊया. बघता बघता वेळ संपली म्हणून तरी उद्यात. किती झालेत अनुभवामृताचे? आहे का कोणाच्या लक्षात? आता थोडंसं काल परवा हे केलेलं आहे, काय म्हणायचं, अपलोड करून काही पाठवले होते, पाहिले का कोणी? किंबहुना शब्दू झाला ना काल, 12वा नाही झाला, 11
11 झाले तेव्हा 11 झाले. हां 11 झाले. 11वेचं कुणाला काही बोलता येईल 2 मिनिट? आहे का लक्षात? Yes. सहाय्य आत्मविद्येचे करावया आपण वेचे, गोमटे काय शब्दाचे एक एक वानू. काय करतो हा शब्द? तो शब्द अध्यात्मविद्येचा सहाय्यक करणार आहे. म्हणजे अध्यात्मविद्या किंवा आत्मविद्याचे सहाय्यक आहे तो. आणि त्याच्यासाठी तो स्वतःचा प्राण वेचतो, स्वतःला नष्ट करून घेतो. म्हणजे तो नष्ट होतो पण आत्मविद्या समजते. म्हणजे मधुर अशा काव्यमय शब्दातून ही सगळी तत्त्वज्ञानाची मांडणी केली जाते आणि जणू काही प्राणपणाला तो लावत असतो. त्याचा शेवट काय होतो की शब्दातून अध्यात्मज्ञान हे प्रगट होत असतं आणि शेवटी शब्द सगळे माघारी वळतात. त्यांना कळतं की आपण ते प्रगट करण्यात कमी पडतो आहोत. शब्दाचे हे चांगुलपण आहे. म्हणून शेवटी म्हणले गोमटे काय शब्दाचे एकेका. त्याचं कौतुक काय करू हो, त्याचे किती वर्णन करू, किती काय काय सांगू, त्याची स्तुती किती करू. हा सगळा शब्दाचा चांगुलपणा आहे आणि ती गूढ अध्यात्मविद्या प्रगट करण्याचा सगळा ते प्रयत्न करतात. कारण शब्दाशिवाय नाहीच ना, पानच चालत नाही आहे. पण आता पुढच्या 13व्या ओळीपासून आपण जरा वेगळ्या अर्थानं बघणार आहे. किंबहुना शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू, परियया ही संबंधू नाही येथे. पण काय म्हणतात? किंबहुना शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू. पहिलाच शब्द होता स्मरणदानी. म्हणजे तो ही आत्मविद्येचं किंवा आत्मस्वरूपाचं स्मरण करून देणारा, म्हणून त्याला स्मरणदानी म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये तो प्रसिद्ध आहे, म्हणजे प्रसिद्ध आहे. अविरत अपरिचित असलेली जी आत्मविद्या आहे किंवा जे आत्मस्वरूप आहे ते आपल्याला प्रगट करण्यासाठी शब्द प्रसंगी मगाशी सांगितलं तसं प्राणाचं अर्पण करतात, आत्मस्वरूपाचं दर्शन करतात. आणि त्याच्या चांगुलपणाबद्दल किती बोललं तरी ते कमीच आहे असं मगाच्या ओवीत सांगितलेलं होतं. पण हे जरी खरं असलं तरी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की तो स्मरणदान देणारा शब्द आहे. आत्मस्वरूपाचं चिंतन प्रगट करताना आपलं अस्तित्व तो माघारी घेतो आणि फक्त स्मरण करून देतो. परियया ही संबंधू नाही येथे. पण तरीसुद्धा तो शब्द स्मरणदान कसं करणार की तो प्रगटीकरण करण्यास शब्द असमर्थ ठरतात आणि आत्मस्वरूपाच्या वर्णनाला शब्द आपल्या ओंजळीत घ्यायला असमर्थ ठरतात. थोडंसं इथे अपूर्णच अर्थ आहे तो, अजून जरा बघूयात आपण. बहुत काय सांगावं. किंबहुना शब्दू स्मरणदानी प्रसिद्ध. शब्द हा स्मरण देण्यामध्ये आत्मस्मरण करून देणारा म्हणून प्रसिद्ध आहे. पण तरीसुद्धा ययाही संबंधू नाही येते. पण तरीसुद्धा या थोर शब्दाचा त्या आत्म्याशी काहीही संबंध नाही. तो स्मरण करून देण्यापुरताच आहे. जसं आपल्याकडं पण बघा काही माणसांना असं नेमूनच ठेवलेलं असतं की तुम्ही फक्त आठवण करून द्यायची, इतक्या वाजता हे करायचं आहे, तितक्या वाजता ते करायचं. किंवा आपले हल्ली मोबाईलच आहेत ना, काहीतरी असतं ना त्याच्यामध्ये पण तुम्हाला आठवण करून दिली जाते, टिंग टिंग वाजलं जातं. किंवा आपण अलाराम लावतो, तो घड्याळही काम करायचा. पण याच्यामध्ये सगळ्या अशा मेमरी असतात तुमच्या, आज वाढदिवस कुणाचे, कोणता दिवस कशाचा, कुठली मीटिंग किती वाजता आहे, या सगळ्या गोष्टीची आठवण करून देणारा तसा हा शब्द आहे. पण पुन्हा त्याचं काही महत्त्व नाही तिथे, परत त्याला काहीही नाही. म्हणजे आत्मविस्मृती नाहीशी करून जीवाला मी आत्मा आहे एवढं स्मरण फक्त करून देऊ शकतो. आणि आत्मविस्मृती होऊन जीव मी देह आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा तत्वम असी या वैदिक शब्दांनी किंवा उपनिषदातल्या शब्दांनी हा देहाहून वेगळा आहे, आत्मस्वरूप आहे एवढं स्मरण करून देण्याचं शब्दाचं काम आहे. मग आत्मस्वरूपाचं तो वाचक काही होत नाही. म्हणजे अमका शब्द उच्चारला की आत्मा असा अर्थ नाही होत.
फक्त त्याची कल्पना तो भासवतो. कारण आत्मा हा स्वयंप्रकाश आहे, त्याला कुणाच्या मदतीची गरज नाही आहे. म्हणून शंकराचार्यांनी सुद्धा काय केलेलं आहे, आत्मा दाखवला जातो असं नाही म्हटलेलं. तर गीतेचं जे भाष्य रचलेलं आहे शंकराचार्यांनी, त्याच्यात ते म्हणतात, पश्यन्त्यात्मानं प्रत्यक् चेतनम आत्मना स्वेनैव प्रत्यक् चेतनेन. म्हणजे आत्मा हा स्वयंचेतनेनंच कळतो, स्वतःच्या चैतन्यामुळंच तो व्यक्त होत असतो, समजत असतो. त्याला कोणी असं दाखवण्याची किंवा व्यक्त हे करण्याची शब्दाची हिंमत नाही किंवा सामर्थ्य नाही. आत्मया बोलाचे नाही 12वा चाललाय ना आपलं. पर्यायी संबंधू नाही येथे. ज्ञानेश्वरांनी त्यांचं हे वैशिष्ट्य आहे की अमृतानुभवात आत्मस्वरूपाचं विस्मरण मानलेलं आहे, अज्ञान मानलेलं नाही. बाकी सगळी शास्त्र ही अज्ञानामुळं असं होतं म्हणतात. पण बघा, आपण सुद्धा आज मला अमुक गोष्ट करायची होती, याचं विस्मरण होतं, अज्ञान नसतं. तसं तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. आपल्याजवळच आहे ना आत्मतत्व, आपल्याला कुठं म्हणजे त्याचं अज्ञान आहे हे म्हणणंही बरोबर आहे, पण त्यापेक्षा ज्ञानदेवांनी विस्मरण हा शब्द वापरला. आणि म्हणून आता बघा, हे शब्दखंडन आहे, नंतर अज्ञानखंडन आहे, मग नंतर ज्ञानखंडन आहे, नंतर विस्मरण खंडन आहे. अशी 3 प्रकरणं त्यांनी खंडनाची केलेली आहेत. मग 8वं प्रकरण ज्ञानखंडनाचं, 7वं येणार आहे अज्ञानखंडनाचं, आणि 6वं प्रकरण विस्मरण खंडनाचं, म्हणजे विस्मरणाचं स्मरण करून देणाऱ्या शब्दाचं. म्हणून हे शब्दाचं खंडन फार महत्त्वाचं आहे. त्यांनी त्याच्यावर भरपूर दिलेले की लोक संसारात परमात्माची प्राप्ती होईना म्हणून परमार्थ करण्यास प्रारंभ करतात. पण परमात्मा हरवला आहे कुठं? हरवलेलं नाही आहे, आपल्याला त्याचं विस्मरण झालेलं आहे. आणि त्याचं स्मरण किंवा स्मरण होण्याकरता शब्दाची गरज आहे. म्हणजे शब्दाचं जे इथपर्यंत महत्त्व सांगितलं ते एवढ्यासाठी सांगितलेलं आहे की परी तू जागा चुकलाशी, तुझं आहे तुझं पाशी, आहे तुझ्यापाशी, पण तुझं जागा चुकलाशी किंवा तू विसरलासी असं आता म्हणलं पाहिजे यांच्या ज्ञानदेवांच्या भाषेत. शंकराचार्यांनी किंवा ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये मात्र मी जे तुम्हाला सांगितलं होतं ना की अज्ञानाच्या अगोदर एक अध्यास प्रकरण रचलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये शंकराचार्य सांगतात की युष्मत अस्मत प्रत्यय गोचरयोः विषय विषयिणोः तमः प्रकाशवत विरुद्ध स्वभावयोः. युष्मत म्हणजे तू आणि अस्मत म्हणजे मी, हे दोन्ही कसे आहेत यांच्यामध्ये भेद मानला जातो. तो व्यवहारात भेद आहे, पण विषय आणि विषयी, विषय म्हणजे देह आणि विषयी म्हणजे आत्मा, तर हे दोघंही कसे आहेत? प्रकाश अंधाराप्रमाणे विरुद्ध आहेत, अत्यंत विरुद्ध आहेत. देह कसा आहे? नाशवंत आहे, वाढणार आहे, कमी होणार आहे. तसं आत्म्यामध्ये काही फरक पडतो का? नाही. तर युष्मत म्हणजे तो आत्मा आणि अस्मत म्हणजे मी, हे शब्द जे आहेत यांनी नेहमी त्याचा वापर केला जातो. किंवा बघा ना, कधी कधी बायको आपल्या नवऱ्याला म्हणत असते की म्हणजे अवासवा बोलणं ना, कितीही बोलतो. खरंच मलाही सगळं कधी कधी वाटतं की आपल्या हातून काही वेळेला अशा चुका झाल्या असतील किंवा होतात, पण ज्या वेळेला ज्ञान होतं, आत्म्याचं ज्ञान होतं किंवा नवऱ्याबद्दलचंही आपल्याला अज्ञान असतं, आणि मग ज्या वेळेला आपण समजतं की तू आणि मी एकच आहोत, तो भेद संपून जातो. अहो, 2 व्यक्तींमधला भेद आपला कायम राहतो, 2 प्राणीमात्रांमधला भेद राहतो. म्हणून नवऱ्याचं विस्मरण असं होईल का? हो, नाही. तो आपल्याला ते आपलं अज्ञानच असतं. पण मूर्ख लोकांना मात्र यथार्थ प्रमा, म्हणजे लोकांना वाटतं की यथार्थ प्रमा म्हणजे खरं ज्ञान. तर आचार्य म्हणतात
अज्ञान आणि ज्ञानेश्वर म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज विस्मरण, असे 3 टप्पे काहींनी सांगितलेले आहेत. पण ज्ञानेश्वर महाराजांनी याला शब्द फक्त स्मरणदानी आहे एवढंच आपण पाहूया. संसारामध्ये भ्रमानभ्रम वाढत राहतो आणि भ्रमानभ्रम निवृत्तही होतो, त्याचा अर्थ आहे परमार्थ. छान सांगितलं बघा 2 वाक्यात. धूत महाराज खूप छान सांगतात की भ्रमानभ्रम वाढत राहतो. एकदा आपल्या डोक्यात काहीतरी असा भुंगा आला की समोरची व्यक्ती कितीही पवित्र असली, कितीही निरपराधी असली, कितीही शुद्ध असली आणि आपल्या डोळ्यामध्ये जर काहीतरी दोष असेल तर तो आपल्याला दूषित दिसतो किंवा आपल्या मनामुळे आपण त्याला घेरलेलं असतं. बायको कधी नवऱ्याला दादा म्हणते का हो, बाबा म्हणते का हो, पण हल्ली अशाच हाका मारल्या जातात. आता तर हाका नावानीच हाका मारल्या जातात, तो काही प्रश्न नाही. तर तो पती आहे, त्याला दादला असंही म्हणलं जातं बघा खेड्यातले लोक. पण थप्पड बसली म्हणून परमार्थ करायचा. माणसं काय करतात, करून करून भागले आणि देवपूजेला लागले, अशा आपल्याकडं काही म्हणी आहेत. आता कालचंच मी तुम्हाला एक उदाहरण सांगते की आमच्या नात्यातले आहेत. आपण एवढं बोलून थांबूया की पुन्हा हे सुरू होईल ना, काय म्हणायचं, आज श्रवण भक्ती आहे ना, ते इथंच थांबावं लागेल. की मुलं हल्ली आईवडिलांना बिलकुल विचारत नाहीत. काल कोणी होतात का तुमच्यापैकी हजर? होतो. हां सुमन. हां, सुमनताई होत्या. तर त्या पुंडलिकाच्या उदाहरणातनं आपल्याला काय कळालं की आधी तो वाईट वागत होता, पण जेव्हा त्या नद्यांनी त्याला आणि त्या ऋषींच्या आश्रमात गेल्यानंतर जेव्हा ते ऋषी म्हणतात की मला गंगा माहिती नाही, मला काशी माहिती नाही, मला देव माहिती नाही, मला माझे आईवडील हेच परमेश्वर आहेत, एवढा एक फक्त जरी प्रत्येकानं लक्षात घेतला, काय म्हणू आपण, उपदेश, जगण्याची पद्धत, तर जगातली सगळी भांडणं मिटतील. पण आईवडिलांकडं बघायचंच नाही. त्यांचे मिळालेल्या पैसे फिक्समध्ये टाकून त्याच्या व्याजावर पोरं जगतायत आणि आईवडिलांना अक्षरशः उपाशी ठेवतात. काल आम्ही आमचे आहेत असेच रिलेटिव्ह त्यांना भेटायला गेले. इतका जीव कळवळला हो. आणि आम्ही फक्त पुन्हा काल भेटलो ना, आज पुन्हा नाही आहे. डोळ्यात पाणी आणून त्या म्हणले आता कोण आहे हो आम्हाला, काय आपण काय पुरे पडतो. म्हटलं आता मी माझ्या अंगावर शहारा येतात. म्हटलं आम्ही 3-4 दिवसांनी परत आलो ना की रोज तुमची काळजी घेईन. काही म्हणजे 80-90च्या लोकांनी करायचं काय. आणि मुलांना आम्हाला वेळ नाही, त्या कळवळून सांगतायत आम्हाला तुमच्याजवळ एखादी खोली द्यावं, आम्ही तिथे राहू, पण आम्हाला इतक्या लांब नाही, आम्हाला कोणी बघायला नाही. पण नाही आहे, हेच हे सगळ्यांना हा संसार आहे, हा तुम्हीचा भेद आहे. म्हणून त्या शब्दातून स्मरण करून दिलं जाते की अरे माता पिता हे आपलं दैवत आहे, त्यांच्यातच तुम्ही परमात्मा शोधला पाहिजे आणि स्वतःमध्ये याय तो विसरू नका. म्हणून परी ययाही संबंधू नाही येथे. पाहूया, आपण इथे थांबूया. तर विस्मरण म्हणणारे, वेदांत ऐकणारे 2 प्रकारचे आहेत. एक विस्मरण म्हणणारे आहेत आणि दुसरे अज्ञान म्हणणारे आहेत, किंवा अज्ञान, अविद्या ही शब्द आपण नेहमी वापरतो. थांबूया इथं. आज सगळ्या भगवंताला, पंढरीरायाला, गंगा मातेला, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या सर्वांना, सर्व संतांना, आणि मुख्य म्हणजे या अधिक मासाला आज तो भागवत धर्म ग्रंथ पुन्हा घेतलेला आहे. भागवत म्हणजे स्वतः श्रीकृष्णच आहे. त्याच्या 2 आरती आहेत बघा. संस्कृत आरती आज मी म्हणत आले, फार सुंदर आहे. आणि अधिक मासाची पण आरती म्हणता का तुम्ही? मला रोज वाटते ती आरती म्हणावी ना, आपण एकही दिवस म्हणत नाही आहे. तर फार छान अशा आरती आहेत. तुम्ही म्हणत असाल तर प्रश्न नाही, नाही तर फार सुंदर आहे. तर या सगळ्यांना आपण वंदन करूया. ही सेवा भगवंतचरणी अर्पण करू. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. तुमच्या हृदयस्थ परमात्म्याला झालेले सेवा अर्पण. आपल्याला वेळ कमी पडतो, पण मलाही नंतर कोणतरी म्हणालं की एखादाच विषय चालू ठेवायचा 7-7 दिवस, तसंही चाललं असतं, असंही एक मन वाटत होतं मला. पण गंगेचं महत्त्व या 10 दिवसात होतं. आणि काही का विना आपली गंगेची स्तुती असणारं शंकराचार्यांचं छान स्तोत्र तुम्ही आणि मन लावून शिकलात, आनंदाची गोष्ट आहे. तर आपण त्याला वंदन करूया.
गंगा माता ही खरंच आपली माताच म्हणलेलं आहे. सगळी भारत माता, गंगा माता, सगळ्यांचा जयघोष करायचा आणि त्यांच्या चरणी आपण लीन व्हायचं, एवढीच इच्छा ठेवूया. आहे का पुरुषोत्तम मासाची आरती माहिती कुणाला? नाही तर आज आता नाही तर मग मी म्हणते आणि थांबूया आपण. श्रीकृष्णाच्या तर मागे मी म्हणून दाखवली होती, पण पुरुषोत्तमाचे नाही कधी म्हणत. जय देव जय पुरुषोत्तम, अधिक मास श्रेष्ठ अगाध तो महिमा. जय देव येतो त्रयवर्षांनी हा अधिक मास, सेवा व्रत वैकल्ये करिता ती खास. लाभे उपासका ते पुण्य पदरास, पुरुषोत्तम मासाचा महिमा विशेष. जय देव जय पुरुषोत्तम, स्नानदान पूजा जप तप ते ध्यान. अवश्य ये मासी करी उपोषण, मौन भोजन दीप अपुप ते दान. अपुप म्हणजे अनरसे, भोजन करताना मौन धरायचं. देता भक्तांवरी तोशी भगवान. जय देव जय पुरुषोत्तम, नारायण मानुनिया ब्राह्मण पूजावा. ब्राह्मणाचं किती महत्त्व सांगितलंय. देऊन भोजन वस्त्रा तोची सुख व्हावा, तुलसी दल वाहुनिया केशव वंदावा. अधिक महात्म्य ग्रंथ प्रेमे वाचावा. जय देव जय पुरुषोत्तम, धूप दीप लावुनी गावी ती आरती. माधव पूजा करिता लाभे संपत्ती. आता संपत्ती कोणती हवी तेवढं मात्र बघा. पापे जाती लयासी पुण्ये येई हाती, गोविंद तनय घाले चरणासी मिठी. जय देव जय पुरुषोत्तम, अधिक मास श्रेष्ठ अगाध तो महिमा. जय देव आणि ती मदन गोपाळा पण आरती ती म्हणत असाल तुम्ही बहुतेक ना. हो वाळू आरती मदन गोपाळा, श्याम सुंदर गळा वैजयंती माळा. ओ वाळू आरती मदन गोपाळा, चरण कमल ज्याचे अति सुकुमार. ध्वज वज्रांकुश ब्रिदासे तोडर. ओ वाळू आरती मदन गोपाळा, नाभी कमळ ज्याचे ब्रह्म याचे स्थान. हृदयी पदक शोभे श्रीवत्सलांचन. ओ वाळू आरती मदन गोपाळा, मुख कमल पाहता सूर्याची या कोटी. वेधले मानस हारपली दृष्टी. ओ वाळू आरती मदन गोपाळा, जडित मुकुट ज्याचा दे दीप्यमान. तेणे तेजे कोंदले अवघे त्रिभुवन. ओ वाळू आरती मदन गोपाळा, एका जनार्दनी देखिले रूप. रूप पाहता झाले अवघे तद्रूप. ओ वाळू आरती मदन गोपाळा, श्याम सुंदर गळा वैजयंती माळा. ओ वाळू आरती, ओ वाळू आरती, ओ वाळू आरती मदन गोपाळा. गोपाळ कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार आणि आपल्या वाणीला विराम देऊया. सगळी सेवा त्यांना अर्पण.